कराड यांनी सरेंडर केल्याचं बघायला मिळतं ते गुन्हेगार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं व्हिडिओच्या मार्फत. काय सांगाल आज? असं आहे की मी पहिल्या दिवशीपासून सांगतोय, बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही. ज्याचा ज्याचा संबंध आढळेल, ज्या ज्या प्रकरणात आढळेल त्या प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. अतिशय कडक कारवाई करण्यात येईल. गुंडांचं राज्य आम्ही चालू देणार नाही. कोणालाही या ठिकाणी अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही, खंडणी मागता येणार नाही. या दृष्टीने तपास अतिशय गतिशील केलेला आहे आणि त्यामुळेच आज त्यांना त्या ठिकाणी शरणागती पत्करावी लागली आहे. आता हत्येतले जे आरोपी फरार आहे त्यांना पकडण्याकरता देखील वेगवेगळ्या टीम्स या पूर्णपणे कामी लागलेल्या आहेत आणि कुठलाही आरोपी आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही. सगळ्यांना शोधून काढू. आज स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधूंची माझी फोनवर चर्चा झालेली आहे. त्यांनाही मी आश्वस्त केलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील, हा विश्वास मी त्यांना दिलाय. कोणता गुन्हा दाखल होईल, कसा होईल हे सगळं पोलीस सांगतील. हे पोलिसांचं काम आहे. जे जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील, पोलीस ब्रीफिंग करतील. जाणीवपूर्वक ही केस CID ला देण्यात आलेली आहे. त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे. कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही, कुठलाही दबाव राहणार नाही. कोणी काही म्हणत असलं तरी पोलीस जो काही पुरावा आहे या पुराव्याच्या आधारावरच या ठिकाणी कारवाई करतील. त्यामुळे कोण व्हिडिओत काय म्हणताय, कोण काय म्हणत नाही हा विषयच नाही. विषय हा आहे जिथे पुरावा आहे त्याला सोडलं जाणार नाही. मला या प्रकरणातल्या राजकारणामध्ये जायचं नाही. मी पहिलेपासून सांगतो, कोणाही विरुद्ध पुरावा असेल तर द्या. ज्याच्या विरुद्ध पुरावा असेल आम्ही शोधतोय. कोणाजवळ दुसऱ्या जो असेल त्यांनी पण द्यावा. पण माझ्याकरता स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत लोकांना शिक्षा होणे हे महत्वाचं आहे. काही लोकांना केवळ राजकारण महत्वाचं आहे. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ. त्यांच्या राजकारणाने मला वाटत नाही की काही फार त्याच्यात काही फायदा होईल. त्यामुळे मला कुठल्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही, त्याचं समर्थनही करायचं नाही, त्याचा विरोधही करायचा नाही. हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं. मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्यायचा, तो आम्ही मिळवून देऊ.